आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे धुळे जिल्हा उपप्रमुखपदी सलीम हाजी हसन पिंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले यांच्या आदेशानुसार अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख बबलू शेख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला महानगरप्रमुख संजय वाल्हे, ज्येष्ठ नेते समाधान शेलार, शहराध्यक्ष असलम खाटिक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अल्पसंख्याक समाजातील तरुणांचा शिवसेनेकडे वाढता कल आणि पक्षाच्या धोरणांवरील विश्वास यामुळे संघटनात्मक बळकटी मिळत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. नियुक्तीनंतर बोलताना सलीम पिंजारी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि अल्पसंख्याक समाजाला पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तळागाळातील गोरगरीब आणि वंचित घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव उपलब्ध राहू, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने काम करू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाला या नियुक्तीमुळे नवे नेतृत्व मिळाले असून आगामी काळात संघटनात्मक कामाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. अल्पसंख्याक उपाध्यक्षपद सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वाखाली आणि मनोज भाऊ वाल्ले यांच्या नेतृत्वाखाली आणि संजू भाऊ आणि बबलूभाई शेख आणि असलम खाटिक यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला एक पदाचं पद दिलं. तर त्याच्यासाठी मी जेवढं होऊ शकेल तेवढं प्रयत्न करत कबोत समाजापर्यंत जायला पाहिजे आणि पक्षासाठी वाढीसाठी काम करत असतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आज अल्पसंख्याक समाजातल्या विविध तरुणांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये आमच्या सोबत त्या ठिकाणी आलेले आहे. आणि आमचे जे सलीम पिंजारी म्हणून जे शिवसेनेचे कार्यकर्ते आज त्यांना शिवसेना धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी आज या ठिकाणी